नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी अक्षय तृतीयेनिमित्त पारंपरिक थाळी बनवली आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करू. मी सुरुवातीला सर्व तयारी करून घेतली आहे स्वयंपाकाची. आता आपण एक एक पदार्थ बनवायला घेऊ. तर मी आता सुरुवातीला करोड्यांची भाजी बनवून घेते आहे. तर सुरुवातीला मी तव्यावर करोळे असे हलक्या रंगावर हलकेसे असे भाजून घेत आहे. तर आपली भाजी लवकर होण्यासाठी मी कुकरला शिजवत आहे. तर मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि फोडणीसाठी जिरं मोहरीची फोडणी दिली आहे. कढीपत्ता, थोडंसं हिंग आणि आलं लसणाची पेस्ट आपण घालून घेतली आहे. यामध्येच मी आता कांदा चिरून घेतला आहे, तो टाकून घेते. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांद्यासोबतच मिरची चिरून घेतली आहे, ती पण आता घालून घेते आहे. थोडीशी हळद आणि आता मसाला घालून घेऊ आपण. काळा मसाला आणि आता करोडे मी हलकेसे असे कुटून घेतले आहे आणि ते पण आपण आता एकत्र करून घेतले. छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ. भाजी शिजेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते. आता आपण याला झाकण लावून बाजूला शिजायला ठेवून देऊ. आता मी दुसरी भाजी बनवायला घेतली आहे. गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेते. फोडणीसाठी जिरं मोहरी छान तळतळला आहे. थोडंसं हिंग, आलं लसणाची पेस्ट घालून घेते. त्यासोबतच छान असं परतून घ्यायचं आहे, लागू नये म्हणून. कढीपत्ता आणि चिरून घेतलेला कांदा घालून घेते. थोडंसं असं आपण आता परतून घेतलं आहे आणि त्याचमध्येच आता मी टोमॅटो चिरून घेतला आहे, तो घालून घेते. टोमॅटो कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे, जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल. थोडीशी हळद आणि आता मसाले घालून घेऊ. काळा मसाला, लाल तिखट आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पूड. आता हे जळू नये म्हणून यामध्ये मी पाणी घालून घेते आणि मसाला आपला शिजू देऊ. तर मसाल्याला छान अशी उकळी फुटली आहे. बटाटे आपण आधीच शिजून घेतले होते, आता ते चिरून मी भाजीमध्ये घालून घेते. आणि यामध्ये आता तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची. आणि आता हे मी शिजायला साईडला ठेवून देते. आता आपण भज्यांचं पीठ भिजवून घेऊ. त्यामध्ये मी कांदा चिरून घेतला आहे उभा. थोडंसं मीठ आणि हळद लावून याला 5 मिनटं आपण साईडला ठेवून देऊ, जेणेकरून कांद्याची चवही वाढेल आणि भजे कुरकुरीत होतील. त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेते. थोडासा ओवा घातला आहे आणि आता 1 बाऊलभर मी बेसन पीठ घेतलं आहे. ते बेसन पीठ आता चाळून घेते. यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी घालून सरभरीत असं पीठ आपण भिजून घ्यायचे. आता हे मी साईडला ठेवून देते आणि भात लावून घेते. तर अक्षय तृतीया म्हटलं म्हणजे गोडाचा पदार्थ म्हणजे सांजुरी आलीच. तर मी सांजुरीचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी देते वर. तुम्ही नक्की बघा चॅनलला जाऊन आणि आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा. आपला भात होतोय तोपर्यंत आता मी आंब्याचा रस करून घेते. मी हापूस आंबा घेतलेला 1 किलो. त्यातला गर काढून यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची आणि साखर एकत्रच घालून घेते आणि याचा आपण आता मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आणि आता हे थंड व्हायला मी फ्रीजमध्ये ठेवून देते.
आपण पीठ आधीच मळून घेतलं आहे, त्यामुळे आता लवकर अशा पुऱ्या लाटून घेऊयात. अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी लाटून घेते आहे आणि गॅसवर मी तेल तापायलाही ठेवलं आहे. तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊ, जेणेकरून आपलं तेल जास्त करपणार नाही. आणि आपण आता पुऱ्या काढून घेऊ, तळून घेऊ. अशा प्रकारे आपण गोल्डन ब्राऊन कलरवर छान अशा तळून घेऊ. बघा कशी टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या मी आता तळून घेणार आहे. तर आपण जर पूर्वतयारी जर करून घेतली तर आपल्याला स्वयंपाकाला मुळीच वेळ नाही लागत. आता त्याच तेलामध्ये मी कुरडई आणि पापडही तळून घेत आहे. हे बघा आपली कुरडई छान अशी फुललेली आहे. हे बघा अगदी झटपट स्वयंपाक होतो आपण जर पूर्वतयारी करून घेतली तर. अगदी अर्धा ते पाऊण तासात पूर्ण आपला सणासुदीचा स्वयंपाक होतो. आता त्याच तेलामध्ये मी भजी काढून घेते आहे. भजीसुद्धा आपल्याला छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे. बघा अशी सोनेरी कलरवर तळून घ्यायची आहे. आतमध्ये छान होतील असे उलटून घेतले आहे. हे बघा असे खरपूस झाले आपले मस्त भजी. अशा प्रकारे आपली पारंपरिक अक्षय तृतीयेची थाळी तयार झालेली आहे. आणि ही अक्षय तृतीया तुम्हाला आनंदाची जावो ही प्रार्थना करते. आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.